Welcome students in English language video. Now we are going to see how to use able to, unable to in the sentences. This topic is useful for ninth and 10th class students. Use able to, unable to हे प्रकरण इयत्ता 8वीसाठी किंवा 9वीसाठी आणि 10वीसाठी हे 1 मार्कासाठी किंवा 2 मार्कासाठी परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर आता आपण दिलेल्या वाक्यामध्ये यूज एबल टू म्हणजे एबल टूचा कसा वापर करायचा किंवा अनेबल टूचा कसा वापर करायचा हे आपण शिकणार आहोत. बरोबर आहे. पण हे शिकत असताना त्या अगोदर आपण एक सूत्र पाहूया. ते सूत्र काय आहे की सब्जेक्ट प्लस एम इज आर बरोबर आहे डिवायडेड वॉज अब्लिक वेअर प्लस एबल टू अब्लिक अनेबल टू प्लस मेन वर्बचं पहिलं रूप प्लस ऑब्जेक्ट. ओके. आता आपल्याला प्रत्येक वाक्य या सूत्रानुसार करायचं आहे. मग आता कसं करायचं हे आपण पाहूया. दिलेलं वाक्य काय आय कॅनॉट थिंक ऑफ एनिथिंग आय कॅन डू बरोबर आहे. आता दिलेल्या वाक्यामध्ये आय हा करताय बघा ना. आता हे कसं करायचं वाक्य तर आय कॅनॉट थिंक तर आयचं आय घ्यायचं बरोबर आहे. आता हे कॅन आहे मग कॅन हे वर्तमानकाळी कॅन म्हणायचं का ह्याला भूतकाळी म्हणायचं तर कॅनचा भूतकाळ कुड आहे बरोबर आहे त्याच्यामुळे हे वर्तमानकाळी. मग जर कॅन हे वर्तमानकाळी रूप आलेलं असेल तर एम इज आर पैकी एक कर्त्यानुरूप सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं आहे बरोबर आहे. आता दिलेल्या वाक्यामध्ये कर्ता कुठला आहे आय आहे त्याच्यामुळं वर्तमानकाळी एम इज आर पैकी आयसाठी कुठलं येतं एम. छान लक्षात आलं. तर असं एम हे सहाय्यकारी क्रियापद घेतलं बरोबर आहे. आता दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला सूचना यूज एबल टू आहे का यूज अनेबल टू आहे हे समजून घ्यायचं का तर दिलेल्या वाक्यामध्ये आपल्याला नॉट असल्या कारणानं अनेबल टू सुद्धा वापरता येतं आणि एबल टू सुद्धा वापरता येतं. आपण दोन्ही करून पाहूया ठीक आहे. तर आय ॲम नॉट आहे हे नॉट आपण असंच घेऊ शकतो तिथं बरोबर आहे. पुढं आय ॲम नॉट बरोबर आहे. एबल टू तर आय ॲम नॉट एबल एबल टू बरोबर आहे. तर आय ॲम नॉट एबल टू मूळ क्रियापदाचं पहिलं रूप काय सांगितलंय थिंक बरोबर आहे. तर आय ॲम नॉट एबल टू थिंक ऑफ एनिथिंग आय कॅन डू. ओके. तर आपण याच्यामध्ये काय वापरलं आहे एबल टू वापरले बरोबर आहे. आता दुसऱ्या वाक्यामध्ये आपण काय करूया अनेबल टू वापरून बघूया ठीक आहे. तर आय कॅनॉट थिंक ऑफ एनिथिंग याच्यामध्ये आय कॅनच्या ऐवजी एम इज आर वॉज वेअर तर वर्तमान काळ असल्यामुळं आयला एम तर आय एम काय वापरायचं अनेबल टू अनएबल टू लक्षात असू द्या बरं का. हे नॉट एबल टू म्हणजेच अनेबल टू दोन्हीचा अर्थ एकच. हां आय ॲम अनेबल टू थिंक ऑफ एनिथिंग आय कॅन डू. ओके. तर याच्यामध्ये आपण काय काय केलं की दिलेल्या वाक्यामध्ये एकतर एबल टू पण वापरलं आणि अनेबल टू पण वापरलं. तसंच पुढल्या वाक्यामध्ये पण आपण दे कुड आन्सर व्हेरी वेल याच्यामध्ये आपण काय सूचना यूज एबल टू अशी सूचना परीक्षेत येऊ शकते. तर मग ती कसं वापरायचं तर बघा सूत्रानुसार सब्जेक्ट
प्लस एम इज आर भागिले वॉज वेअर. आता सब्जेक्ट काय दे, बरोबर आहे. हे कुड म्हणजे कॅनचा भूतकाळ आहे म्हणून वॉज किंवा वेअर पैकी एक. कशानुसार? सब्जेक्टनुसार. सब्जेक्ट काय दे, दे ही प्लुरल म्हणून काय घ्यायचं? वेअर घ्यायचं. दे वेअर. काय वापरायचं? एबल टू. एबल टू. दे वेअर एबल टू आन्सर व्हेरी वेल. आलं लक्षात? पुढलं वाक्य बघूया आपण. हे यूज एबल टू करत असताना किंवा यूज अनेबल टू करत असताना वाक्याचा अर्थ बदलत नाही, हे लक्षात असू द्या. यानंतर पुढं काय करायचंय? द गर्ल्स कुड नॉट कलेक्ट मनी. बरोबर आहे. तर बघा ना, द गर्ल्स कुड नॉट, हे का नाही. तर आपल्याला काय घ्यायचं? भूतकाळी असल्यामुळं आणि गर्ल्स हे अनेक वचने असल्यामुळं वॉज वेअर पैकी एक अनेक वचनाला वेअर. द गर्ल्स वेअर. बरोबर आहे. काय वापरायचं? अनेबल टू. म्हणजे नॉट काढल्यानंतर काय येतंय? अनएबल टू. द गर्ल्स वेअर अनेबल टू कलेक्ट. COLLECT. कलेक्ट मनी. सॉरी. ओके. तर बघा आता याच्यामध्ये गंमत काय माहिती आहे का? दिलेलं वाक्य हे गर्ल्स कुड नॉट कलेक्ट मनी. मुली पैसे जमा करू शकत नाहीत. बरोबर आहे. गर्ल्स वेअर अनेबल टू कलेक्ट मनी. हे आपण यूज अनेबल टू वापरून दिलेलं नकारार्थी वाक्य होकारार्थी पण केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे अर्थ न बदलता. बघा, द गर्ल्स वेअर अनेबल टू कलेक्ट मनी. मुली पैसे जमा करण्यासाठी असमर्थ आहेत. बरोबर आहे. आता याच्यामध्ये काय वापरलं आहे आपण? अनएबल टू वापरलं आहे. बरोबर आहे ना. मगाशी मी बोललो की याच्यामध्ये आपल्याला एबल टू सुद्धा वापरता येतं. बरोबर आहे. तर बघा कसं, द गर्ल्स अनेक वचनी आणि भूतकाळी कुड असल्यामुळं वॉज वेअर पैकी एक काय? वेअर. नॉट एबल टू कलेक्ट मनी. हे पण वाक्य करता येते. लक्षात आलं? आता याच्यानंतरचं पुढलं वाक्य बघा की बाबा, वी कॅन एन्ड्युअर अँड वी कॅन सर्वाईव्ह. बघा, तर वी करताय वी तसंच. कॅन वर्तमान काळी असल्यामुळं एम इज आर पैकी एक. वी हे कसं आहे? इथलं अनेक वचने असल्या कारणानं आर हे सहाय्यकारी क्रियापद येणार. वी आर. लक्षात आलं? काय वापरायचं आपल्याला ह्याच्यात? एबल टू वापरता येतं, अनेबल टू वापरता येत नाही. का? तर हे वाक्य होकारार्थी आहे. वी आर एबल टू. वी आर एबल टू एन्ड्युअर अँड पुढलं वाक्य आहे वी. हे कॅन काढा. एम इज आर पैकी एक. बरोबर आहे. काय? वी साठी अनेक वचने असल्या कारणानं काय येत आहे? आर. वी आर. आलं? काय येणार? एबल टू. वी आर एबल टू सर्वाईव्ह. लक्षात आलं? तर यासारखंच आणखी एक वाक्य पाहूया आपण. तर याच्यामध्ये अनेबल टू टाकता येत नाही. काय वापरलंय? एबल टू. ओके. तर यासारखे वाक्य 8वी 9वी 10वी या प्रकारच्या इयत्तेमध्ये 1 मार्काला किंवा काही ठिकाणी 2 मार्काला पण विचारू शकतात. आणखी एक वाक्य बघूया. काय आहे? किंवा रमेश कुड नॉट रीच इन टाईम. बरोबर आहे. तर बघूया. रमेश. बरोबर आहे. कुड नॉट आहे की नाही. तर आता हे कुड नॉटचं काय करायचं आपल्याला?
तर रमेश आलं कुड नॉट आहे की नाही. तर मग आता हे कुड नॉटचं काय, कुड हे काय भूतकाळी असल्यामुळं वॉज वेअरपैकी एक, बरोबर आहे. रमेश हे एकवचनी असल्या कारणानं वॉज घेऊया, बरोबर आहे. तर रमेश वॉज. आता नॉट असल्या कारणानं आपण अनेबल टू वापरू शकतो, बरोबर आहे. तर रमेश वॉज अनएबल टू, रमेश वॉज अनेबल टू रीच, REACH, रीच इन टाईम, बरोबर आहे. ह्याच्यात आणखी एक गंमत लक्षात असू द्या. आपण काय करायला लागलो की बाबा टू लावून मूळ क्रियापदाचं इन्फिनेटिव्ह पण करायला लागलो, हेही लक्षात असू द्या. पुढलं वाक्य बघा की रमेश आहे, आलं का रमेश. कुडचं भूतकाळी असल्यामुळे वॉज किंवा वेअरपैकी एक, तर इथं सुद्धा वॉज, बरोबर आहे ना. तर अनेबल इथं वापरलं आपण नॉट एबल टू, बरोबर आहे. रमेश वॉज नॉट एबल टू रीच इन टाईम, बरोबर आहे. तर याही पद्धतीने आपण वाक्य करू शकतो. याच्यामध्ये एक लक्षात असू द्या सर्वांनी की बाबा आपण काय करतोय, एबल टू किंवा अनेबल टू वापरून आपण टू थिंक आहे का नाही, पुन्हा टू आन्सर, बरोबर आहे, टू कलेक्ट, बरोबर आहे, पुन्हा टू सर्वाईव्ह, टू एंडिवर, टू रीच, हे इन्फिनिटिव्ह पण करायला लागलोत, हेही लक्षात असू द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण काही सरावासाठी वाक्य पाहूया, ठीक आहे. तर बघा, तर इथं वाक्य असं आहे की बाबा रिराईट द फॉलोइंग सेंटेन्सेस यूजिंग एबल टू ऑर अनेबल टू. एकतर तुम्ही एबल टू किंवा अनेबल टू दोन्हीपैकी कुठलंही एक वापरू शकता, किंवा नकारार्थी वाक्य असेल तर तुम्ही दोन्हीही वापरू शकता, बरोबर आहे. तर बघा आता की बाबा द बॉय कॅनॉट लिफ्ट हिज सॅक, याच्यामध्ये कॅन आहे, लक्षात आलं असेल तुमच्या. द बॉय, कॅनचं काय करायचं, वर्तमानकाळ एम इज आर पैकी एक इज. द बॉय इज नॉट असल्या कारणानं अनेबल टू, द बॉय इज अनेबल टू लिफ्ट हिज सॅक, किंवा द बॉय इज नॉट एबल टू लिफ्ट हिज सॅक, अशा पद्धतीने करायचंय. हाऊ कॅन एनी बर्गलर ब्रेक ओपन द सेफ, सेफ म्हणजे तिजोरी. तर हे वाक्य आपण याच्यात पण यूज एबल टू करू शकतो. कसं, किंवा हाऊ कॅन एनी बर्गलर, बरोबर आहे. आता याच्यामध्ये हाऊ कॅन एनी बर्गलर मध्ये कसलं वाक्य आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. तर मग असं हाऊचं हाऊस ठेवायचं. कॅन आहे तर कॅनचं काय, एम इज आर पैकी एक वापरायचं, बरोबर आहे. मग एनी बर्गलर म्हणजे आपण इथं एक वचनी जर म्हणलं तर हाऊ इज एनी बर्गलर एबल टू ब्रेक ओपन धिस सेफ, बरोबर आहे. तर बाकीचे तुम्ही सराव करा. यू कॅन सॉल्व धिस प्रॉब्लेम, पुन्हा ही कुड नॉट अंडरस्टँड इट, द ओल्ड मॅन कुड नॉट सी ड्यू टू डार्कनेस, बरोबर आहे का. आणि मदर, MOTHER, मदर कॅन कॅरी द चाइल्ड ऑन हर बॅक, बरोबर आहे. हे पण करू शकता. किंवा द ट्रेनड पिजन कॅन फ्लाय अप टू 1000 किलोमीटर अ डे. एक वाक्य तुम्हाला आणखी करून दाखवतो मी, म्हणजे जेणेकरून तुमच्या लक्षात राहील की बघा इथं एक, ए ट्रेनड पिजन, बघा ए ट्रेनड, बरोबर आहे, पिजन, ए ट्रेनड पिजन. आता इथं कॅन आहे म्हणजे एम इज आर पैकी एक, मग ए सिंग्युलर असल्यामुळं इज, ए ट्रेनड पिजन इज, बरोबर आहे. एबल टू, एबल टू, ए ट्रेनड पिजन इज एबल टू फ्लाय, झालं का इन्फिनेटिव्ह. इथं टू फ्लाय आहे की नाही. अप टू 1000 किलोमीटर अ डे. ओके, लक्षात आलं तुमच्या. तर या पद्धतीनं मुलांनी याचा स्क्रीनशॉट घेऊन हे सराव
सदरील वाक्याचा करू शकता आणि तुम्ही तुमच्या सरांना जरूर दाखवा किंवा त्यांच्याकडून चेक करून घ्या. धन्यवाद.